यंदाच्या उन्हाळ्यात मी गावी आलो होतो आणि बघा, आमच्या गावातलं हे जांभळाचं झाड यावर्षी इतकी जांभळं आली आहेत की फांद्या अक्षरशः खाली झुकल्या आहेत. म्हणूनच ठरवले, याच ताज्या जांभळापासून आपण एक भन्नाट आणि थंडगार असं जामून शॉट बनवूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनल कुकिंग हॉटस्पॉट वर. मी आहे सचिन आणि आजचा व्हिडिओ इंट्रो पाहून तुम्हाला समजला असेल की कशाबद्दल आहे. ऑब्व्हियसली जांभळावरती. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला तुम्ही जांभळं खूपदा खाल्ली असतीलच, पण आजच्या पिढीनुसार किंवा आजच्या जमान्यानुसार त्याचं एक ड्रिंक बनवलं जातं, त्याला आपण म्हणतो जामून शॉट. तर घरगुती पद्धतीने घरच्या घरी हे ड्रिंक कसं बनवायचं आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला वळूया रेसिपीकडे. हे पहा, आमच्या गावची ताजेदार जांभळं. याला आपण सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. शक्यतो पिकलेली आणि गडद रंगाची जांभळं वापरा, त्यामुळे आपला जो जामून शॉट बनणार आहे त्याला रंग आणि चव दोन्ही छान येतील. तर सुरुवातीला आता आपण ह्या जांभळांना असं छोटं छोटं कापून घेऊया. आता बरेचसे काप मी इथे काढून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त तुम्हाला लागेल तसं हे जांभळाचे काप करा. आणि याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की हे जांभळाचे काप करून झाले की एक एअरटाईट कंटेनर घ्या, त्यामध्ये हे जांभळाचे काप टाका आणि फ्रीजरमध्ये ठेवा किमान 4 ते 5 तासासाठी. आणि त्यानंतर आपण त्याला ग्राइंड करणार आहोत. तर मित्रांनो, फ्रीजमध्ये जांभूळला ठेवून आपल्याला 4 ते 5 तास झालेले आहेत. तर मी आता ते कंटेनर आहे ते बाहेर काढतो. तर तुम्ही आता पाहू शकता कंटेनर मध्ये आपली ही जांभळ आहे अशी कडक झालेली आहेत. तर याला आता आपण मिक्सर ग्राइंडर मध्ये काढून ठेवूया. तर तुम्ही पाहू शकता आपल्या जांभळाचा पल्प आता आपण मिक्सर मध्ये टाकलेला आहे. यामध्ये मी 4 चमचे साखर घेतलेली आहे गोडव्यासाठी. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता. त्यानंतर एक छोटस लिंबू ऑप्शनल आहे, मी फक्त एक फोड घेतलेली आहे. आणि चवीसाठी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे काळं मीठ 1 चमचा तुम्ही घेऊ शकता, कारण की खरी चव आहे जांभळासोबत ती याचीच मिळते. तर आता सगळं मिश्रण यामध्ये टाकल्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये बारीक असं ग्राइंड करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता मिक्सरमध्ये आता आपला जांभूळ शॉट जो आहे तो आपण बनवून झालेला आहे तयार. हे एवढ्या क्वांटिटीमध्ये याचं मिश्रण निघालेलं आहे. याचा कलर तर तुम्ही पाहाल, एकदम नॅचरल कलर कसा आलेला आहे पहा. आणि एकदम घट्ट अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण जांभूळ शॉट सर्व करायला घेऊया. त्याच्या आधी मी थोडंसं लिंबू इथे चोळून घेतो, जेणेकरून काळं मीठ मला इथे लावता येईल. आणि यामध्ये जांभूळ शॉट आता पोर करून घेऊया. खूप घट्ट असं हे मिश्रण आहे. तर मित्रांनो, मला थोड्या वेळापूर्वी समजलं की जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच फायबरचे प्रमाण सुद्धा यामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळते. आता आपला जामून शॉट हा रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे टेस्ट करून की हा कसा झालेला आहे. खरं सांगायचं तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त मस्त झालेलं आहे. याची चव एवढी गोड लागते आणि जे काळं मीठ आहे ना, ते काळं मीठ टाकल्यामुळे त्याची चव अजून वाढलेली आहे. आता मी शब्दात कसं सांगू, तुम्ही हे घरी आहे ना नक्की करून बघा. तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मी 100% सांगतो याची जी टेस्ट आहे ती तुम्हाला आवडेल
आणि तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या TCS चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सबस्क्राईब केल्याने माझाही आत्मविश्वास वाढेल आणि अशा छोट्या आणि घरगुती पद्धतीच्या रेसिपी तुमच्यापर्यंत सादर करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. सध्या मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.